खरंच सांगतो आई, पूर्वीच्या गोष्टी खरंच काही चांगल्या होत्या. मला तुम्हाला शिवमहापुराणच सांगायचं आहे, पण हे सांगणं फार गरजेचं वाटतंय. पूर्वीच्या काळामध्ये चूल पेटली, लाकडं घातली का तवा ठेवला, चूल पेटली आणि तवा त्याच्यावर ठेवला, भाकरी टाकली की महाराज चुलीवरची भाकरी एकदम छानपैकी लगेच असं फुगायची महाराज. आता भाकरी नाही फुगत, मग करणारीच फुगून बसते आधी. आता करणारी फुगल्यावर भाकर कशी फुगल बरं अशोक साहेब सांगा तुम्ही? फुगल? जुन्या गोष्टी आठवा तुम्ही अजूनही, मी तुम्हाला शिवपुराण सांगणारच आहे. पण त्याच्यात आनंद होता. पूर्वीचे घरं लहान लहान होती, एका घरात 25-25 माणसं राहत होती, एकमेकाला प्रेम द्यायची, एकमेकावर श्रद्धा होती, मोठ्याचा आदर होता, लहानाबद्दल प्रेम होतं, घरं लहान होती, माणसं 25-25. पण आता घरं मोठीच्या मोठी महाराज, एवढी मोठी की एका एका खोलीत एक जण झोपला तरी मावणार नाही, एवढी मोठी मोठी घरं. सगळी भौतिकता करलो दुनिया मुठ्ठी में, मोठाचे मोठा LCD TV आला घरामध्ये, फ्रीज आलंय, AC आला, सगळं काय आलं. पण जेवढी भौतिकता जवळ आली तेवढीच माणसाची मन लांब गेली, तेवढेच माणसं लांब गेली. आता एखादं पोरग जर शाळेत चाललं, शाळेत जर पहिलीला, ते काय म्हणतात ज्युनियर KG, छोटा गट, बालगट, काय ना, छोट्या गटात जर एखादं पोरग शाळेत चाललं, मराठी भाषा आहे, छोट्या गटामध्ये ज्युनियर KGला चाललं तर बाप लगेच 500 रुपयाचे त्याला दप्तर आणून देतं. त्याला बूट, त्याला सॉक्स, त्याला कोट, त्याला टाय. कुणाला? ज्युनियर KGच्या पोराला. वर्षाला 1 लाख रुपये फी बाप खर्च करतो, तरी 10वीला पास होईल का नाही याची गॅरंटी नाही. आणि आमचे हे जुने माणसं बघा तुम्ही महाराज, हे शाळेत जात होते, त्यांना दप्तर होतं. मग काय होतं? शाळेत जाताना ज्वारी पेरून उरलेली पिशवी ती हा खांद्याला अडकवायची, निघायचं शाळेमध्ये जायचं. दुपारी शाळा सुटली की वडा गावाच्या शेजारी असेल तर बस दप्तरही तिकडून पोवायचं वड्याला बिंदासपणे. मग येताना चिंचा गोळा करायच्या, त्याच्यामध्ये बोर गोळा करायचे त्या पिशवीमध्ये, पेरू भेटले कुठं झाडाला तर ते गोळा करायचं. पण एक वाक्य सांगू, पूर्वीच्या काळात अंगाला लावायला साबण नव्हती, पण माणसाची मन स्वच्छ होती, ध्यानात ठेवा. आनंद होता, त्या जगण्यामध्ये बी आनंद होता. पाटी होती ना, पाटी लेखन लिहायला, कारण मलाही पाटी होती म्हणून सांगतो. पाटी होती पण तिला साठा नव्हता. आणि तिचं एक वैशिष्ट्य होतं, थुंका लागल्याशिवाय उमटतच नव्हती महाराज ती पाटी. थुंका लावायचं मगच पाटी उमटायची, त्याच्याशिवाय ती उमटतच नव्हतं महाराज. पण तरी सुद्धा त्या जगण्यामध्ये आनंद होता. सगळं मोठं झालं, पण जगण्यात आनंद संपला नाही पाहिजे ना. आणि आनंद ही बाहेरची वस्तू नाहीये, आनंद ही आपल्यामध्येच मिळणारी वस्तू आहे. म्हणून एक वाक्य सांगून जातो, परत परत माणसाचा जन्म भेटणार नाही, का चेहरे पाडून बसता तुम्ही? कमीत कमी कथेत बसल्यावर तरी प्रसन्न बसत जा. तुमच्याकडे बघितल्यानंतर माझंच विसरून चाललं, काही लोकांकडे बघितल्यानंतर काय सांगायचंय पुढं. पुन्हा माणसाचा जन्म भेटणार नाही, त्याच्यामुळे सगळं विसरा, आनंदाने जीवन जगा माय बाप. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दळवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दळवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळा. पाव्यातला सुर जैसा
सुगंधा परी दळवळावा झिजुली स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुबंध द्यावा झिजुली स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुबंध द्यावा हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दळवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दळवळावा सुगंधा परी दळवळावा सुगंधा परी दळवळावा छोटी सी जिंदगी है साहब, खुशी से जियो, भुला के गम सारे खुशी से जियो, अपने लिए ना सही अपनों के लिए जियो. आपल्या सर्वांसाठी, कुटुंबातल्या परिवारातल्या लोकांसाठी आनंदाने जीवन जगा. परत परत माणसाचा जन्म भेटणार नाही. 83,99,999 जन्माच्या नंतर भेटला, परत भेटेल याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळे आनंदाने जीवन जगा.